मायमोगाचो येवकार खबरो सांगता जवाहर. सर्वेक हेडलायन्स. जे लोक ब्रायब दिवन पुलीस जातले ते फुडें वचून लोकांक करतले त्रास. लाज दिवन पुलीस जावपी रक्कम रिकवर करपाक धडपडटले. मुळा कडेन वचून खणून काडप जॉब स्कॅम रॅकेट. आम आदमी पार्टीचो उलो. धा जाणांच्या पंगडान केलो हल्लो. फास्ट फूड व्हॅनीची केली नासाडी. रुमडामोळ दवल्लीच्या 5ांचो आरोप. सांखळी विठ्ठलापूर वाळवंटी न्हंय देगेर जाली त्रिपुरारी पुनव. नौकानयनाचो पळोवप्यांनी घेतलो आस्वाद. 24 पंगडांनी घेतलो वांटो. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. जे लोक पैसे खावन पुलीस जातले ते फुडें वचून लोकांक त्रास करतले. लाज दिवन पुलीस जाल्ल्यान रक्कम रिकवर करपाक धडपडटले. त्या निमतान सामान्यांचे कितले हॅरेसमेंट करतले हेची कल्पना गोंयकारांनी करची. जाल्यारच जॉब स्कॅमाची खरसाण जाणवतली आनी भविश्यांतलो धोकोय बी. आम आदमी पार्टीन मुदीरथीक उतरांनी जॉब स्कॅमाच्या परिणामांचेर बोट दवरला. जॉब स्कॅमाच्या विशया वयल्यान आम आदमी पार्टीन सरकारांतल्या आमदार मंत्र्यांचो झोड काडलो. इतलेच न्हू, टेनंट व्हेरिफिकेशना खातीर लेगीत पुलीस बिगर गोंयकारा कडल्यान पयशे घेतात अशी माहिती मेळ्ळ्याचे आम आदमी पार्टीच्या सलमान खानान सांगले. लाच दिवन जॉब मेळोवपी रिकवरी करपाक परत करप्शनाचोच मार्ग पत्कारतले. हे दुष्टचक्र अशेच चालू उरतले हाचेरय आपान उजवाड घातलो. आमचे जे तरणाटे यूथ आसा आयज कसल्या सरकाराच्या हातान पडलेले आसा. लोक हेका सिरियसली जर आता घेयना तर तुम्ही चिता जे लोक ब्रायब दिवन जॉब्स घेतले ते आमचे सर्वसामान्य लोकांक मागीर पुलीस जावन कितलो त्रास करतले. रिकवर करपाक जे हॅरेसमेंट आमचे गोंयचे जनतेक भोगचो पडटलो हेजे तुमकां अजून एक नेम ना. हालींच थोडे दीस पयलीं जो व्हेरिफिकेशन म्हणून हे जे आउटसायडर्स कोण येतात त्यांचे फॉर्मा हे करपाक तेंचे कडल्यान सुद्धा म्हाका इन्फॉर्मेशन मेळ्ळा की पैसे घेतला पुलिसांनी. टेनंट व्हेरिफिकेशनाक पैशांची गरज ना. टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म जे आसा ते तेतून सगळे फॅमिली मेंबर्स आनी सगळे बरयल्ले आसता पूण तरी ते तांकां परत परत फॉर्मा विकती घेवपाक लायता आनी तांकां त्रास करता. अशे त्रास आमचे गोंयकारांक सुद्धा जातलो हे असले जॉब जर तुम्ही घेतले जाल्यार. हांव विचारूंक सोदता आमचे भारतीय जनता पार्टीची यूथ विंग जी आसा तांकां सुद्धा की तुमी हाजे बद्दल काय कित्याक उलयना. हे जे इतके मोठे कांड जर जाल्ले आसा तर तुम्ही आमचे जे यूथ आसा तांचे वांगडा रावूंक जाय. ही माझी रिक्वेस्ट आसा, आव्हान आहा माझे. दोन महिने जाले आम्ही ह्या गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचे जे पोस्ट आउट झाले 945 पोस्ट त्या पोस्टाचो प्रोसेस कसो चल्ला ताचो फॉलोअप घेत आसा. आणि लास्ट टायम आमी पयलीं हायलायट केल्लें की तो प्रोसेस कसो मिसमॅनेजमेंट चालू आशिल्लो त्या प्रोसेसान की त्या भुरग्यांक कांयच प्रॉपर वेवस्था नाशिल्ली की बाबा थंय लायन भुरग्यांक अक्षरशः लायनीन रावूंक पडले. वता लायनीन रावन लोकांनी फॉर्मां घेतली. लोकांनी थंय अक्षरशः 50 रुपया दिवन फॉर्मां घेतलेली आनी त्या 50 रुपयाचे आतां कितें जालें हे आमी आतां परत गव्हर्मेंटाक क्वेश्चन विचारपाक आयल्या की तो आतां ती फॉर्मां लोकांनी घेतली 15 लाख गव्हर्मेंटान जोडले पण ते 15 लाखाचे आतां कितें जालें ते लोकांच्या भुरग्यांची फॉर्मां भरली तेजे अगेन्स्ट इंटरव्यू लोकांची केन्ना आसतली, फॉर्माची स्क्रुटिनी केन्ना आसतली हो क्वेश्चन आतां ते प्रत्येक गोंयकाराच्या तकलेन येता जे कोणें फॉर्मां भरला. कित्याक आयज म्हटल्यार खंयचेच युथाक जे कोणें फॉर्म भरला ताका गव्हर्मेंटा कडल्यान ना कसलेंच कन्वर्सेशन जाल्लें ना की ना मेल आयिल्ली ना कॉल आयिल्लो आसा की ह्या दिसाक इंटरव्यू आसा नाजाल्यार तूं बाबा हे तुजे दिसाक एग्जामिनेशन आसा म्हणून. तशेंच आमी एक मेमोरंडम दिल्लें त्या मेमोरंडमाचे आमकां आजुनूय कांयच रिप्लाय आयिल्लो ना की आमी तेतून मेमोरंडमान विचारलेलें की केन्ना एक्चुअली तेचो प्रोसेस चालू जातलो नाजाल्यार ते रिजर्वेशन कित्याक दिवना नाजाल्यार एक फूल टायम त्या डिपार्टमेंटाक MD ना हे आमी मेमोरंडम दिल्लें. त्या मेमोरंडमाचे कांय रिप्लाय आमकां आयलो ना. हे चलता आसतना आनी एक नवो गव्हर्मेंटाचो स्कॅम आयलो ते गव्हर्मेंटाचो म्हणटा भशेन जॉब स्कॅम
आणि खुबशे स्कॅमर हू आर रिलेटेड टू दीस भारतीय जनता पार्टी ते दिसून येता. आता पयलीं म्हटल्यार लोकांकडे भुरग्यांकडे जॉब ना, गव्हर्मेंटाकडे जॉब ना, आणि हे जॉब स्कॅमर जे आयला ते कोणाच्या आशिर्वादा शिवाय हो जे जॉब स्कॅम करू शकना हे आमकां सगळ्यांक खबर आसा. आणि म्हणून आमी आज हांगा मागता की गव्हर्मेंटान हेजेर थरर इन्व्हेस्टिगेशन करची आणि एक्च्युअल तो मूळ कोण आसा, तो गॉड फादर काय गॉड मदर कोण आसा पळय तेंचो खरो मूळ काडचो आणि त्या मनशाक एक्सपोज करचो. जॉब रिक्रुटमेंटात स्कॅम जाता असो आरोप करपी भाजपातलोच एक आमदार आतां पयशे दितल्यांक धमक्यो दिवपाक लागला. गोंयच्या हजारांनी भुरग्यांनी सरकारी जॉब मेळोवपाक पयशे दिले आसतले, ते फुडें येवपाक भियेतले. देखून त्या आमदारान धमक्यांचे सत्र बंद केले ना जाल्यार आम आदमी पार्टी दारा दितली, आपाचो युवा मोर्चा अध्यक्ष रोहन नायकान सांगले. एक मिनिस्टराचो नाल्यार एक रुलींग पार्टीच्या आमदाराचो ज्या पर्यंत आशिर्वाद ना त्या पर्यंत कोणाकडे इतली डेअरिंग आसचेना की बाबा थंय वचून तेणें तो मनशा कडल्यान पयशे घेवन ताका फटोवपाक. तशेंच फाटल्या दिसांनी आमी लास्ट टायम जो प्रोटेस्ट केलो, रिसंटली गेल्या त्या आठवड्याक आमी जो प्रोटेस्ट केलो, त्या प्रोटेस्टा टायमार आमी एक गोष्ट सांगिल्ली की थोड्या म्हयन्या पयलीं तेंच्याच आमदारान एक गव्हर्मेंटान जॉब रिक्रुटमेंटान स्कॅम जाता म्हणून सांगिल्लें. आनी आयज तोच आमदार इनडायरेक्टली गोंयकारांक धमकी दिता की बाबा जो कोण पयशे घेतात तेजेर फायल जावपाक जाय, बट जो कोण पयशे दिता तेजेरूय फायल करची म्हणून. हांव म्हणना ना, हांव ना म्हणना पयशे कोणाक दिवप आनी जॉब घेवप इट इज रायट म्हणना, ते रॉंगूच. पूण तुम्ही इनडायरेक्टली गोंयकारांक धमकी दिता जे कोणाचे खरे आनी कितलेशे हजारांनी भुरगे आसतले जे कोणे पयशे दिता आनी ते थोडे फसला, पण ते आयज भायर येवपाक भिता. कित्याक हे इनडायरेक्टली ओपनली धमकी दिता, हेका म्हणटा ओपनली इनडायरेक्ट धमकी दितात. ही धमकी दिवपाक गव्हर्मेंटान बंद करचे, ना जाल्यार तुमी आमकां फोर्स करतले की लोकांक घेवन तुमच्या दारान येवपाक. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स, जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू. मडगावच्या पॉवर हाऊस सर्कल वाठारात शुक्रारा रातीकडेन मारपेट केल्ल्याची घडणूक मुखार आयल्या. रुमडामळ दवर्ली पंचायतीचो पंच फास्ट फुडाचो वेवसाय करता. 10 जाणांच्या पंगडान आपणाचेर हल्लो केलो असो त्याचो आरोप. हल्लेखोरांनी फकत तेचेरच न्हू जाल्यार त्याच्या फास्ट फूड व्हॅनीचे व्हडा प्रमाणात लुकसाण केलें अशें ताणें म्हटलां. पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट. आता तुम्ही पळयतात की मडगांव पुलीस स्टेशनाचे जुडी रिक्षान आसा, ह्या जुडी रिक्षांना केसी खूब जायत आसात आनी ह्यो म्हणले जाल्यार जायती जातात, मर्डरी जातात, झगडे जातात. अशेंच करून झगड्याची एक केस जी आसा ही राती 11:30 सुमार पॉवर हाऊस सर्कल जी आसा हांगा जाली. आनी हांगा एक पंच मेंबराक एक 10 जाण भुरग्यांनी मारलो. तो सुद्दां मारपाचें कारण कितें जालें हें आजुनूय कोणाक कांय खबर ना. कित्याक सद्या पंच मेंबर जो आसा वो रुमडामळ दवर्ली पंचायतीचो पंच मेंबर आनीक तो पयलींचो सरपंच आसा. हे गेले जे फास्ट फूड आसा ह्या फास्ट फुडाचे 10 जाण येवन झगडी करपाक लागले, तेगे तोडफोड केली. म्हणटर एक तेगे जो कामा भुरगो आसा हेणें आपल्याल्या पात्रांक फोन केलो आनी फोन करतना पात्रांव जे न्हयलो त्या टायमार तेकाय हांगा मारलो. म्हणटरी हांगा मडगांवाक सद्याक जी गुंडगिरी वाडपा लागल्या ती खूब वाडपा लागले कडेन आसा आनी हेजेर खंय तरी कंट्रोल हाडपा जाय, ना जाल्यार आम नागरीक जो आसा हेका हांगा त्रास जातले. ही घडणूक जी आसा राती 11:30 जाली आनी 11:30 म्हणल्यार मडगांवची पुलीस त्या स्पॉटाचेर रोखडेच पावले आनी मडगांवच्या पुलिसांनी ते कंट्रोला हाडले. म्हणजे फोन केलो म्हाका विचारपाक लागले कितें जालें, म्हाका म्हणपाक लागले फोन केलो भायर बारा कोई बारा इधर आकर बारा तोडफोड कर रहे. हांवें म्हणलें कोण ते, कोई टायट होकर बारा तोडफोड कर रहे म्हणलो. हांव येयलो बोल्टा आशिल्लो, हांव फास्ट येयलो. तांकां विचारलें कितें जालें काय विचारलें म्हणल्यार फुडें तूं कोण बोलो म्हाका कोण ते कारण बोलो तूं व्हडलो सरपंच गोंयचो कारण बाबा तूं व्हडलो कारण बोलो आनी येवन झगडपाक लागले. येवन मारता झगडटा म्हणटकच म्हाजेर तकलेर कितें तरी सोडून मारलें, म्हाका खबर ना कितें तरी मारलें. करता म्हटल्यार एक 2 जाणां येयले, 2 जाण म्हटल्यार 8-10 जाणां येयले हांगा. तकलेर बाटली मारली, नाकार मूड घातली, दोळ्यार मूड मारली, कांयच कळना जालें. हांवेनूय हात उखल्लो पण कशें एकटो मदीं 10 जाणां कडेन झगडपाक ना न्ही. तांकां तेंचे कडेन कापसतात ना, एकटो 1 by 1 यो म्हणटा कापसतात ना, येता 10 जाणां येता. कारण कांयच ना झगडी जावपाची, कांयच ना, कांयच पर्सनल ना. हांवें केन्ना तांकां एक गाळी मारूंक नको,
केन्ना काय करना हय थोडा वयले आसा थोडे वळखता सगळे मिक्स आशिल्ले हांव वळखना कोण आशिल्ले ते हांव सारको आयडेंटिफाय करपाक शिकला पण मिक्स आशिल्ले भुरग्यांनी पळयला आमच्या कोण आसा ते खबर आसा नांवां बीन थोड्यांची खबर आसा पण भुरगे सगळे मिक्स आशिल्ले आतां म्हाका खबर ना हो आतां राग खंयचो काडला तो फाटलो एटॅक जाल्लो तो हेजो राग काडला काय कितें म्हाका कांयच खबर ना सो सगळे भुरगे मिक्स आशिल्ले करता करता सगळी गँग येयली तेंची म्हाका खबर ना कसले गँग खंयच्यान हाडले गँग कोण केन्ना येता प्लॅन जेन्ना करता पळय तेन्ना जेन्ना प्लॅन करता पळय तेन्नाच गँग येता न्ही एकटो झगडपी आसता तो 2 जाणां येतलो 3 जाणां येतलो 8-10 जाणां वांगडा मारपाक येता म्हटल्यार हो प्री प्लॅन न्ही कळटा हेजेरूच. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, मनीष परब आनी मनीषा जाधव. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. म्हापश्यां घरां बांदपाक वोट बँक करपाक कोमुनिदादेचो जागो दितात पूण प्रकल्प उबारपाक प्रायव्हेट जागो कित्याक? गोंय प्रदेश काँग्रेसीन आमदार आनी नगराध्यक्षाक प्रश्न विचारला. हालीं हॉट टॉपीक आसलेलो जॉब स्कॅम म्हापशेंत जावपी उदरगत हे विशय घेवन म्हापशा गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीन पत्रकार परिशद घेतली. म्हापशा झेवियर्स कॉलेज वाठारांत पब्लीक प्रकल्प येवपाचो आसा खंय. कुचेली घरां बांदपाक सरकार कोमनीदादेचो जागो दिता आनी पब्लिकांक लागून येवपी प्रकल्पाक प्रायव्हेट कॉलेजीचो जागो घेता. म्हापसा पालिकेन कळोवचे बगर कॉन्ट्रॅक्ट बेज लोकांची भरती करतात खंय. ॲडव्होकेट शशांक नार्वेकारान थेट आरोप केला. आता आमचा जो अजेंडा असलो पळय तेजेर डिस्कशन अँड डिसिजन रिगार्डिंग प्रपोजल ऑफ ऑनरेबल MLA ऑफ म्हापसा फॉर अंडरटेकिंग डेव्हलपमेंट ऑफ सेंट झेवियर्स कॉलेज ग्राउंड अंडर दीस स्कीम हो अजेंडाचेर हो टॉपीक आसलो. हो पर्टिक्युलर जो अजेंडा आसा पळय तेजेर हे एक लेटर आसा फक्त MLAचें लेटर आनी MLAच्या लेटराचेर बरयला इट्स माय डिझायर टू डेव्हलप सेंट झेवियर्स कॉलेज ग्राउंड अंडर द सेट स्कीम विच इज ऑल्सो यूज्ड बाय पब्लीक वेन एवर रिक्वायर्ड. आता ह्या प्रपोजलान ह्या ग्राउंडाचेर बॅडमिंटन कोर्ट येतलो, रनिंग ट्रॅक येतले, जुडोचो स्टेडियम येतलो, कितें येतले हे कांयच मेन्शन ना. दुसरी गोष्ट कितले फंड्स ह्या पर्टिक्युलर स्किमा अंडर ह्या प्रोजेक्टाक अलॉट जातले हे मेन्शन ना. आमी ऑब्जेक्शन कितें रेज केल्लें की ही जी प्रॉपर्टी आसा झेवियर्स जे कॅम्पस आसा ते प्रायवेट प्रिमायसीस, इट इज नॉट गव्हर्मेंट प्रिमायस, नायदर इट इज फॉर डेजिग्नेटेड पब्लीक यूज. आता आमचे जे कोमनीदादेच्यो प्रॉपर्टीज आसा जावं कितें आसा तितून ऑलरेडी डेजिग्नेटेड ओपन स्पेसीस अवेलेबल आसा. हे तुमी ओपन स्पेसीस जे पब्लीक ऑलरेडी पब्लिकाक इयरमार्क करून अलॉट केल्ले आसा त्या पब्लीक स्पेसीसान डेव्हलप कित्याक करिना? ह्या प्लॉटान ऑलरेडी करूं येता, ही ऑलरेडी अलॉटमेंट म्युन्सिपालिटी कडेन ह्या प्रॉपर्टीची जाल्या. दुसरी गोष्ट झेवियर कॉलेजीतून रिक्वेस्टूच येवंक ना की आमच्या प्रिमायसिसा भितर तुमी अशें डेव्हलपमेंट करा. आतां येतली रिक्वेस्ट, आतां आमी ऑब्जेक्शन काडलें जाल्यार झेवियर कॉलेजी कडसून येतली. म्हाका तरी दिसता येवची ना, कित्याक प्रायवेट प्रॉपर्टी भितर जेन्ना आमी कोऑपरेटीव सोसायटीच्या भितर जेन्ना रिक्वेस्ट येता की रस्तो करचो तेंकां एक NOC दिवची पडटा की दीस रोड वीच म्युन्सिपालिटी ऑर गव्हर्मेंट PWD जावं कोण डेव्हलप करता तो पब्लीक यूज म्हणून जातलो. डबल इंजिनाच्या सरकाराक 67 पोस्ट जे म्युन्सिपालिटीचे सँक्शन 205 पोस्ट आसा तितूंतले 67 पोस्ट रिवायव करपाक 12 वर्सां लागता. मागीर कसले डबल इंजिन चालू आहा तेंचे? हो इशू आमी लास्ट इयरच्यान सुधीर बाब, हांव, आनंद मेडकर, कोमल डिसुजा, अन्वी कोरगांवकर आमी हो इशू काडीत आसा की तुमी ते 67 पोस्ट रिवायव कित्याक करिना. आतां मंडे परत आनी एकदां ती मिटींग पोस्टपोन जाल्या आनी रिक्रुटमेंटाच्या टॉपिकाचेर परत डिस्कशन जातलें. फॅसिलिटी मेळना डायरेक्ट पणजे वयचें पडटा कला अकादमीक जावं थंयसर हे आसा. पण असले हेतून हेचेर लक्ष दिवचें जाणून जो गव्हर्मेंटाचो रोज आमचो पयसो पळय लोकांचो आतां खंयसरूय यूज करपाक जी असली रेजोल्युशनां पास करून घेतात. आतां बस स्टँड आहा, बस स्टँड तो शिफ्ट करपाक जाय आसलो, ऑलरेडी पास जाला प्लॅन, पण तोय जायना, तेचेर कोण लक्ष घालिना. बेश्टेच कितें तरी जाली 2-4 वर्सां, 3 वर्सां, 4 वर्सां 500 करोड म्हणून लेवल केल्लो ते थंयसरूच पडलेले आसा. सिवरेज
प्लॅन तो रेडी जावपाक जालो तोय अजूनही जायना. चीफ मिनिस्टर तेचे क्लोज हे सगळे करप्शनान बुडलेले आसा आनी आपूण सांगले की करप्शनाच्या हेचेर आपूण खंय तरी आपूण ते हितून ना. तिने आपली प्रामाणिकपणां दाखयली आनी त्या खातीर म्हाका दिसता तेणी आपल्या प्रेसार सांगलेले आसा, व्हिडिओ तिने रिलीज केल्ले आसा. सो आयज ही पाळी येता की आयज आमचे खुबशे म्हणटात की इन्व्हेस्टिगेशन जावचे, हे जावचे, ते मेन जो कोण कल्प्रीट आसा पळय आनी जे मेन कोण खरे प्रूफ दाखयतले तांकां घेवन तेची चवकशी करपाची गरज आसा. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि मनीषा जाधव. पेडणे तुयेच्या सुरेश रैना खेळा मळार ध्रुव ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंट जातली. ही क्रिकेट टुर्नामेंट नोव्हेंबराच्या 28, 29, 30 आणि 1 डिसेंबर मेरेन चलतली. उत्तर, दक्षिण आणि सिंधुदुर्ग या वाठारांतल्या 12 तालुक्यांतले खेळगडे मोठे संख्येन हे सर्तेत वांटेकार जातले. 1 तारखेक क्रिकेट खेळपाचो ग्रँड फायनल जातली अशें अध्यक्ष महेश कांदोळकारान सांगले. पळयात. हो टोर्नामेंट 28 तारखेक दोनांक स्टार्ट जातलो. जो टोर्नामेंट डे नायट आसतलो 28, 29, 30 आणि 1 डिसेंबराक ह्या टोर्नामेंटाची ग्रँड फायनल जातली. ज्या फायनलीचो दीस म्हणटा तो आयतार आसतलो. त्या टोर्नामेंटाक आमचो दीपक आमचो जो फ्रेंड आसा त्याच्या बर्थडे दिसी फायनल जातली. सो जी सविस्तर म्हायती आहा तुमकां ती आमचो दीपक दितलो. हांगा म्हाका ह्या वर्सा जो ध्रुव स्पोर्ट क्लब अँड कल्चरल क्लबान म्हाका प्रेसिडेंट म्हणून केलो म्हणून हांव तेंचे देव बरें करूं म्हणटा. म्हाजे दोन शब्द. आमी हो तुये मुर्मुशे ह्या पेडणे, कोरगांव, तुये आणि पार्से अशा एका मिड पॉइंटाचेर हो टुर्नामेंट करता. हितूनसून सावथाकसून येणारे म्हणजे आमी दर वेळा ही 8 तालुक्या भितर करताले. 8 तालुक्यातून 6 तालुके आमी गोंयचे घेताले आणि 2 तालुके आमी सिंधुदुर्गातले घेताले. पण ह्या वर्षी आमी ही सादारण झोन गॅपान दवरल्या. म्हणजे दक्षिण गोंयसून 4 तालुके, उत्तर गोंयसून 4 तालुके आणि महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गांसून 4 तालुके. म्हणजे हांव दक्षिण गोंयसून 4 तालुके म्हणटा तेन्ना काणकोणसून काणकोण टायटन्स काणकोण म्हणून खेळटात. त्याच्या नंतर आर्यन पॅन्थर्स म्हणून मार्मागोवसून येता. त्याच्या नंतर अमय वॉरियर्स केपें आणि गणपती वॉरियर्स फोंडा अशे 4 ह्यो दक्षिण गोंयसून येतात. उत्तर गोंयसून वैष्णवी 24 ही तिसवाडी पणजेसून येता. साई बोडगेश्वरी बिचोलेसून येता. अबीर बाबा क्रिकेटर्स ही बार्देसांसून येता आणि ध्रुव वॉरियर्स हे होस्ट हे पेडण्यासून येतात. तशेंच महाराष्ट्रांसून येयल्ल्यो सिंधुदुर्गांसून जे 4 तालुके आसात तितूनसून AK स्पोर्ट्स कणकवली ही कणकवलीसून येता. श्री बांदेश्वर 11 ही सावंतवाडीसून येता. राजाराम वॉरियर्स ही नावाजलेली टीम ही वेंगुर्ल्यासून येता आणि यशोदा वॉरियर्स ही कुडाळांसून रिप्रेझेंट करता. आणि अशे हे सादारण 12 तालुक्यांचो हो एका ग्राउंडाचेर जेन्ना ह्या 4 दिसांत आमकां गेमी पळोवंक मेळटल्यो त्यो प्रत्येक टिमीक 2 हे ओव्हरसीज प्लेयर आसताले. आणि हे 2 ओव्हरसीज प्लेयर्स ही मोठी नांवां आसात. ती अजून आमचे कडेन येवंक ना. त्याची पब्लिसिटी आमी जेन्ना आमचे कडेन पूर्ण नांवां येयल्या नंतर तेचे आमी डिक्लेरेशन करतले. गोवा 365 खातीर संदीप कामोलकर, समृता खणगांवकर आणि सानिका नागवेकर. घेवे एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. काल साखळी विठ्ठलापूर वाळवंटी न्हंयचे देगेर त्रिपुरारी पुनव मनयली. दर वर्सा उत्सव लोक व्हडा दबाज्यान मनयतात. ह्या महोत्सवाचें खाशेलेपण म्हटल्यार राज्य पावंड्यावेलें नौका नयन म्हटल्यार सजयल्ले बोटी तेंचे मदली सर्त. ह्या वर्सा पुराय गोंयांतल्यान 24 बोटींनी वांटो घेतलेलो. हा बाळ नंदी सुद्धा आमच्या दर्शनासाठी आतुर झाला आहे. मग ते कशाला आपण त्यांना आशीर्वाद द्यायचं हे कर्तव्य आहे. देवतांची दाणादाण उडवणं हे त्रिपुरासुराचं कर्तव्य होय. आणि जोपर्यंत देवतांना मी धडा शिकवत नाही तोपर्यंत माझ्या मनाला कधी समाधान मिळणार नाही. माझ्या प्रभूच्या भक्तांचं रक्षण करण्याची थोर जबाबदारी माझ्यावर संपली गेली.
गोवा 365 खातीर महेश गोवेकार, गौतमी गांवकार आणि मनीषा जाधव. 18वे ऑल गोवा गिरदोळी पंचायत कप मॅचीत सांज झुजेद आर्यल क्लबान टाय ब्रेकरा वरवीं नावेली विलेजर्सांक 5-3 अशा गोल फरकान हारयलो. चांदोरच्या चर्च स्पोर्ट्स खेळामेळार ही फुटबॉल सर्त रंगली. दोन्ही पंगडांमदी अटीतटीची लढत चालू आशिल्ली. शेवटाक सावजुजेदी आर्यल क्लबान टाय ब्रेकरा वरवीं नावेली विलेजर्साक हारयलो. 5-3 गोल फरकान 18वे ऑल गोवा गिरदोळी पंचायत कप मॅचीत सावजुजेदी आर्यल क्लब जैतिवंत जालो. पळयात रंगतदार डावपेच. गोवा 365 खातीर संदीप तोयेकार, समृता खणगांवकार आणि सानिका नागवेकर. सप्ताच्या शेवटाक कांय सुवातांनी हलको पावस पडू येता. फुडलो सप्ताह सुको वतलो, मळब नितळ उरतले. हवामान विभागान अदमास उक्तायला. येता त्या दिसात हवामानाचो कसलोच खासा अलर्ट ना. पावसाचे प्रमाण उणें जाल्ल्यान उष्णताय जाणवतली. कांय सुवातांनी शेनवारा मळबात कुपा दिश्टी पडटली. सकाळी आनी राती धुके पडटले. देखून IMDन प्रवाशांक सादूरतायेचो सल्लो दिला. शेनवारचे चडावत आनी उणें तापमान 34 डिग्री सेल्सियस ते 24 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. शेनवारा हलको पावस, फुडलो सप्ताह वतलो सुको. येता त्या दिसात हवामानाचो अलर्ट ना. सुके हवामान, नितळ मळब. शेनवारचे तापमान 34 डिग्री सेल्सियस ते 24 डिग्री सेल्सियस. बोट धनियांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.